और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। प्लेयर ऑफ द मॅच अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पाटील शहापूर तालुका अध्यक्ष माननीय निलेशजी पाटील साहेब यांनी स्पॉन्सर केली आहे। त्याचबरोबर मिलिंदजी पाटील यांनी स्पॉन्सर केलेली कॅप, अतुलजी भिडे यांनी स्पॉन्सर केलेला सेफ्टी गार्ड, हर्षद तरवले आणि अजित पाटील यांनी स्पॉन्सर केलेला टी शर्ट आणि त्याचबरोबर मयूर मडके यांनी स्पॉन्सर केलेली पेस्ट्री आणि गिरीशजी पाटील यांनी स्पॉन्सर केलेली गोवा लस्सी या सगळ्या बक्षिसांना आपण प्रदान करत आहोत। 29 धावांची घणाघाती इनिंग साकारणारा वासुदेव यांना। चला मैदानाच्या आत या मॅचचा जसा पहिला डाव सुरू होईल मी समालोचन कक्षामध्ये निमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ शहापूर टेनिस क्रिकेट विश्वातील बुलंद आवाज आम्हा सगळ्यांचेच गुरुवर्य सन्माननीय सोमनाथजी खाडे सर यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाचा पदभार स्वीकारावा। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल धन्यवाद, थैंक यू सो मच अमरजी राउत सर आणि मनपूर्वक आभार सन्माननीय प्रसादजी साहेब लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चॅनल tenniscricket शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया। जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा आज सुपर संडेला सुरुवात झाली आहे। दोन मातब्बर संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकतायत। आपण पाहत असाल एका बाजूने श्रावण डोगरे आणि टीम अर्थातच कृष्णा बॉयज वाफे आणि त्यांना फाईट देत असताना टीम समोरून ताकदवर संघ आहे बेस्ट ऑफ बोर्शेदी। या वर्षीच्या हंगामातील दोन दादा टीम एकमेकांच्या समोर झुंजतायत। पंचांचा हिरवा कंदील येतोय, व्ह्यूवर असणं सज्ज झालेले आपण पाहू शकाल।
निश्चितच श्रावण डोंगरे गोलंदाजी मार्कवरती 4 षटकांच्या मॅचला प्रारंभ होतोय. पंच योगेश इंद्रेकर सर आणि संदेशजी किस्मतराव सर यांचा हिरवा कंदील. सामन्याला सुरुवात. स्ट्राईक एंड वरती बाली. पहिला चेंडू अचूक टप्पा. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावणारा हा चेंडू आपण पाहाल. डॉट येतोय. दर्जेदार सुरुवात. श्रावण डोंगरेला यासाठी ओळखलं जातं. अलीकडच्या काळात आपण पाहत असाल तर सलामीचे षटक हाताळत असताना फार कमी पाहायला मिळतो. यावेळेस आपण पाहतोय जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतोय. महत्वाची मॅच आहे आणि या अनुषंगाने सुरुवात केली आहे. सुरुवात बेस्ट केली आहे. बेस्ट ऑफ बोर्ड संघाला दिलाय पहिला 440चा झटका. बॅट्समन बाली बागरे बॅक टू द पॅव्हेलियन. गोलंदाजी करत असतो त्यावेळेला फलंदाजांच्या छातीमध्ये धडकी भरवणारा हा गोलंदाज. ज्यावेळेस फलंदाजी करत असतो त्यावेळेस गोलंदाजांना घाम फोडणारा गोलंदाज असतो. पैलू खेळाडूंच्या यादीतलं अग्रगण्य नाव श्रावण डोंगरे गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 1 ला सुरुवात केली. पहिला चेंडू आपण पाहिला असेल तर डॉट फेकला. त्यानंतरच्या चेंडूवरती बालीसारखा मातब्बर फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवतोय आणि खऱ्या अर्थाने इथून लावलेला सुरुंग निश्चितच आपण पाहत असाल बेस्ट ऑफ बोर्शीत या टीमला. दोन दादा संघांच्या दरम्यान हा मुकाबला. यावेळेस जास्त बाहेर जातोय. योगेश सर आमच्याकडे वळताय. सांगतात येस इट इज राईट बॉल. अवातरची धाव धावफलकाला जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलकाला श्रीगणेश होतोय. बॅटिंग करत असताना बेस्ट ऑफ बोर्शीची टीम मैदानावरती खेळते आहे. सुरुवात जर आपण पाहाल तर 1 गडी बाद 1 धाव धावफलकावरती. दमदार सुरुवात. श्रावण डोंगरेच्या माध्यमातून टाकलं जाणारं हे पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहाल अद्यापपर्यंत जखडून ठेवलंय स्ट्राईक एंडवरती भावेश विषय. यावेळेस या चेंडूवरती आडव्या बॅटनं फटका चांगला घेतलाय. खाली क्षेत्र निवडलं. 1 टप्पा खाल्ल्यानंतर चेंडूला अडवलं जाईल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत. भरपूर उंची गाठली होती. लांबी थोडीशी कमी आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर या 2 धावांवरती समाधान मानतायत. दोन्ही फलंदाज एकमेकांच्या साथीने 2 धावा पूर्ण करतायत. स्कोर कार्ड झालं 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. पहिलं षटक चालू आहे. श्रावण डोंगरेला आपण पाहताय. 9 फिल्डर 30 यार्ड मध्ये तैनात. पॉवर प्लेचं हे षटक यावेळेस सुद्धा स्वीय फटका फसला होता. झेल टिपला जाईल. माघारी पाठवलं जाईल. भावेश विषय तंबूच्या आश्रयाला. संघासाठी हे पहिलं पिवंत षटक हाताळतोय आणि खऱ्या अर्थाने आपल्या नावाची छाप पुन्हा एकदा या मैदानावरती सोडतोय. आज घरच्या गावच्या संघासाठी खेळतोय. कालची रात्र आपण पाहिलं असेल तर निश्चितच तालुक्यावरती खेळत असताना व्यावसायिक क्रिकेट खेळणारा खेळाडू इन ऍक्शन मध्ये मेगा फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल. साईस्पोर्ट शहापूर संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज मैदानावरती आपण पाहाल तर एक गाव एक संघ कृष्णा बॉईज वाफे संघासाठी आज गोलंदाजी करतोय. आज पहिला खेळाडू श्रावण क्रिकेटच्या मैदानावरचा रावण म्हणून संबोधला जाणारा खेळाडू सुंदर गोलंदाजी केली. दिले 2 हादरे. स्ट्राईक एंडवरती येतोय मास्टर माइंड खेळाडू. यावेळेस विकेटच्या पाठीमागे थोडंसं फंबल आणि त्यानंतर एक सिंगल लॉक पूर्ण करतायत. एका धावेची मदत येईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल. बाईकच्या स्वरूपाचा हा इशारा येतो टप्प्यांचा आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं 4 या आकड्यावरती. एका धावेसाठी भरपूर संघर्ष करायला लावतायत. एका धावेसाठी भरपूर मेहनत घ्यायला लावतायत. एका धावेसाठी मात्र इथून घाम गाळायला लावतायत. स्ट्राईक एंडवरती बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती उभा होता बॅट्समन अर्जुन येतोय. यावेळेस कट करतोय. पॉइंटला
बीट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी थोडीशी चातुर्य दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्या फिल्डरने चेंडू हातात होता तरी सुद्धा मागे पाहतोय. मात्र वेळेत एक सिंगल पूर्ण करतायत. एका धावेची मदत येईल, धावफलक पुढे सरकेल. ते 5 वरती जाऊन पोहोचलोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा धावफलकावरती. पहिलं षटक समाप्त झालंय. धावफलकावरती 5 धावा, 2 गडी बाद. बेस्ट ऑफ बुरशेती संघाची ही धावसंख्या आपण पाहत असाल. टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज बाद झालेत. त्यानंतर मात्र इथून किल्ला लढवण्याची जबाबदारी ऍज युजल आपण पाहत असाल तर शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर स्ट्राईक एंडवरती. त्याला साथ देण्यासाठी मास्टर माइंड खेळाडू रोशन वेखंडे या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असेल. इथून धावा बनवायच्या आहेत, डावाला आकार द्यायचा आहे. हळूहळू आपण पाहतो दुपारच्या सत्राकडे आपण वळतोय आणि धावा मात्र जास्त बनवाव्या लागतील. 4 षटकांची मॅच आहे. कृष्णा बॉईज वाफे संघासारखा मातब्बर संघ समोर आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. रुशांक येते गोलंदाजी मार्कवरनं. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतोय अर्जुन बांगरसाठी. चकवा दिलेला हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट. सुरुवात दर्जेदार या षटकाची आपण पाहत असाल. रुशांक अलीकडच्या काळात या गोलंदाजांना सुद्धा भरपूर इम्प्रेसिव्ह कामगिरी करायला सुरुवात केली. आपल्या नावाची छाप सोडत असताना या मैदानावरती सुद्धा सुंदर खेळ केली आहे. यावेळेस गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटवरती व्यवस्थित मिडल होत नाही. फिल्डर त्या ठिकाणी आहे. कव्हर स्वीपर बाउंड्रीवरती चेंडूला आडवेल फेकेल तोपर्यंत या 2 धावा धावफलकावरती जोडतायत. या 2 धावांची मदत येईल, धावफलक पुढे सरकेल. आता मात्र इथून मोमेंटम शिफ्ट होणं फार गरजेचं असेल. बेस्ट ऑफ बुरशेती संघाला मॅच मध्ये राहायचं असेल. 4 षटकांची मॅच आहे. 40 ते 45 धावा पदरात असतील तर मोठी ताकद इथून तुम्हाला लावता येईल. कृष्णा बॉईज वाफे अर्थातच श्रावण डोगरे टीम मैदानावरती त्यांच्यासाठी जर आव्हान उभं करायचं असेल 40 ते 45 धावा तुमच्या पदरात असणं गरजेचं असेल मित्रांनो. षटक दुसरं चालू आहे. अद्यापपर्यंत आपण पाहत असाल तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय, मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवतोय. अर्जुन बांगर सारखा मातब्बर फलंदाज स्ट्राईक वरती आणि त्याला सुद्धा थांबवून ठेवणारी कामगिरी पहा मित्रांनो. लेग ब्रेक टप्पा खाल्ल्यानंतर लेग कट होत असताना चेंडू सरळ पायावरती हातवते. अपील करतायत. त्यांचं सांगतायत नॉट आउट. एक सिंगल धाव जरूर येईल, मात्र आत्मविश्वास गोलंदाजाचा. लेग बाईचा इशारा येतो. निश्चितच एका धावेसाठी भरपूर मेहनत मैदानावरती करायला लावतील या अनुषंगाने गोलंदाजी करतायत. रुशांक षटक दुसरं वैयक्तिक खात्यातलं हे पहिलं षटक. संघासाठीचं दुसरं षटक हाताळतोय. आपल्या संघासाठी गोलंदाजी करत असताना अद्यापपर्यंत मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. रोशन वेखंडे स्ट्राईक वरती येतोय आणि हा फटकात लाजबाब खेळतोय. कव्हरच्या डोक्यावरनं कव्हर स्वीपर बाउंड्रीच्या दिशेनं फिल्डरसाठी मोठी चेस होती. दूरवरनं फिल्डर येतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होतोय फरार. संघर्षाचा शंखनाद. बॅट्समन रोशनच्या बॅटमध्ये 4. रोशन वेखंडेला आपण पाहत असाल माइंडनं गेम खेळण्याचा भरपूर अनुभव या खेळाडूकडे. संघाची कॅप्टनशिप सुद्धा अलीकडच्या काळात आपण पाहत असाल. अर्थातच व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडलेले हे 2 खेळाडू समोरून आपण पाहाल. रोशन वेखंडे अर्थातच एमपी स्पोर्ट्स शहापूर संघाचा आधारस्तंभ खेळाडू यावेळेस आपल्या गावच्या संघासाठी स्ट्राईक एंडवरती उभा आहे. ठोकलाय चौकार. यावेळेस इनसाइड आउट खेळायचंय. भरपूर चांगला फटका. निजा स्थळावरती चेंडू ड्रॉप होतोय. 2 फिल्डर पाठलाग करतील. एका टप्प्यावरती चेंडूला अडवलं फेकलं तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगला थ्रो सुद्धा येतोय. 2 धावांवरती संतुष्ट राहावं लागेल. सुंदर बॅटिंग. आता इथून मात्र मोमेंटम शिफ्ट करण्याच्या तयारीमध्ये बॅट्समॅन पाहायला मिळत आहेत. रोशन वेखंडेच्या बॅटमधून या 2 धावा येत आहेत. धावफलकाला जोडतायत आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर 14 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पहिलं षटक समाप्त झालं. 5 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या. हे दुसरं षटक आपण पाहतोय. रुशांक गोलंदाजी करतोय. थोडस महागडे ठरलेले षटक. यावेळेस फटका चांगला आहे. फिल्डरला बीट केलंय. 2 फिल्डर पाठलाग करतील. रोशन वेखंडे ऑन फायर. बेस्ट ऑफ बुरशेती संघासाठीचा हा दमदार चौकार.
हे षटक चांगलं राहिलं. तब्बल 13 धावा खर्च करतोय रोशन. या चेंडूवरती मात्र आलेला चौकार आपण पाहिला असेल. रोशननं आत्मविश्वास वाढवलाय बोरचुटीकरांचा. भरपूर फॅन फॉलोइंग असणाऱ्या या दोन टीम मैदानावरती आपण पाहत आहे. रविवारचा दिवस आहे. संडे सुपर संडे आई गावडी स्पोर्ट्स क्लब सिंधूर्ण आयोजित आम्ही सिंधुर्णकर चषक 2023 हा रणसंग्राम शेवटचा अंतिम दिवस. आणि या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपण आहोत. मेगा फायनलची मॅच आपल्याला आज अनुभवता येईल. तत्पूर्वी चाललेला हा लढा आपण पाहत असाल. यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर शिवम स्पोर्ट्स गिरचे संघानं मैदानावरती बाजी मारली आहे. रात्रीचा दिवस गाजवला. काल आपण पाहिलं असेल तर सुवर्ण चषकाची फायनलिस्ट राहिलेली टीम शिवम स्पोर्ट्स गिरसे आज सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. यावेळेस आपण पाहाल लेगस्टंपच्या बाहेरून जातो. पंच सांगतात व्हाईट बॉल. आता मात्र इथे धावा यायला सुरुवात झाली आहे. धावांचा विकास इथून केला जातोय. स्कोर कार्ड वरती ही सिंगल धाव ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जातो 19 या धावा संख्येवरती. तिसरं षटक राहुल गोलंदाजी करतोय. लेफ्टला मारा करत असताना यावेळेस फटका खेचलाय लॉंग लीगच्या दिशेनं. जबरदस्त फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेला सलामी. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. रोशन वेखंडे दुसऱ्या बाजूने अर्जुन बांगर बोरशेती संघाची दिल और धडकन आपण पाहत असाल मैदानावरती सुंदर बॅटिंग करतायत. यावेळेस ठोकलेला हा चौकार 4 धावांची मदत धावफलकाला केली जाईल. स्कोर कार्ड झाले ते 23 वरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र स्कोर व्हायला सुरुवात झाली आहे. धावा वाढायला सुरुवात झाली आहे. धावांचा विकास करतायत. चांगली बॅटिंग करतायत. अर्जुन बांगरला आपण पाहत असाल ठोकलेला हा चौकार 23 धावा स्कोर कार्डवर. राहुल गोलंदाजी करतोय. यामुळे थोडासा अडथळा आपण पाहत असाल. थंडगार वातावरण थंडीचा महिना आहे मित्रांनो. चारही बाजूला हिरवीगार वनराई या अनुषंगाने आपण पाहत असाल तर मैदानावरती अगदी दुपारपर्यंत थंड हवा आपल्याला पाहायला मिळत असते. गोलंदाज राहुल लेफ्ट आर्म. यावेळेस फटका खेचलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फिल्डर आहेत. पकडेल फेकेल तोपर्यंत ह्या 2 धावा फलकावरती जोडल्या जातील. चांगली बॅटिंग चांगली फिल्डिंग एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण पाहू शकाल. कारण दर्जेदार 2 संघ एकमेकांच्या समोर खेळत आहेत. 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर आहेत. एका बाजूला बेस्ट ऑफ बोरशेती आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहत असाल कृष्णा बॉईज वाफे. यावेळेस स्विच हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. दिस टाइम स्ट्रोक झेल टिपण्याची सुवर्ण संधी गमावली. त्यानंतर मात्र जखमेवरती मीठ चोळलं जाईल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. तुम्ही झेल जर सुटले तर मात्र तुम्ही अडचणीत येत असता. रात्रीची मॅच आपण पाहिली असेल तर ऋतिक दिवानीचा एक झेल सुटला आणि त्या एक कॅचने मित्रांनो मॅच बदलली. या चेंडूवरती सुद्धा पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतोय. चांगली गोलंदाजी. राहुलचं कौतुक केलं जाईल. हे अलीकडचे 3 चेंडू जर आपण पाहिले असतील तर अर्जुन संख्या मातब्बर फलंदाजाला जागेवरच थांबवून ठेवतोय. एक झेल सुटला त्यानंतर 2 निर्धाव. तिसरं षटक चालू आहे आणि धावफलकावरती आहेत त्या 29 धावा धावफलकावरती आहेत. राहुल लेफ्ट विकेट. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावत फटका चांगला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी दूर वरता येईल. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. चौकार. धावा धावफलकावरती आहेत. संमिश्र सुरुवात दोन्ही संघासाठी आपण पाहत असाल.
पहिलं षटक श्रावण डोंगरेच आपण पाहिलं असेल तर 2 गडी टिपले होते. महत्वाचे 2 टॉप ऑर्डरचे फलंदाज बाली बागरे आणि भावेश विशे या 2 फलंदाजांना त्यानं बाद केलं होतं. त्यानंतर दुसरं षटक आणि तिसरं षटक थोडंसं महागडं येत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहे 33 धावा, 33 ऑन बोर्ड. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्कवरती इथून इंट्रोड्यूस केला जातोय. वैभव येतोय. वैभवला मात्र या शेवटच्या षटकामध्ये वैभवशाली षटक हाताळावं लागेल. या षटकामध्ये कमबॅक करून देणं गरजेचं आहे, कारण स्ट्राईक एंडवरती असलेला रोशन मित्रांनो, सीमारेषेवरती एक व्हाईट कलरची कार उभी आहे. कुणाची असेल तर थोडीशी तिची दिशा बदलून लावा, कारण तिथून काच डायरेक्ट रिफ्लेक्ट होते अंपायर सेटच्या डोळ्यावरती. धन्यवाद. कारचे मालक आपण जर असाल तर येस, थँक्यू. सुरक्षित ठिकाणी पार्किंग करा मित्रांनो. पार्किंगसाठी भरपूर जागा, मुबलक जागा या ठिकाणी उपलब्ध आहे. रामजी धोरे साहेबांची भव्य दिव्य क्रीडानगरी आणि या क्रीडानगरीमध्ये रणसंग्राम चालू आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, जास्त बाहेर पट्ट सांगतायत, दंडित करतायत. व्हाईट बॉल, अवांतरची धाव येते, धावफलकाला जोडली जाईल. पुन्हा एकदा एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. ते 34 वरती जाऊन पोहोचलंय. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकावरती आक्रमण करण्याच्या तयारीत हे दोनही फलंदाज आपण पाहू शकाल. एका बाजूने रोशन वेखंडे, दुसऱ्या बाजूने अर्जुन बांगर, 2 आघाडीचे फलंदाज, मातब्बर फलंदाज आणि खऱ्या अर्थानं सेट आहेत आणि त्यांना मात्र इथून थांबवणं फार अवघड असेल. वैभव युवा गोलंदाज या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, झेलसाठी प्रयत्न करतायत आणि हा सोपा झेल पुन्हा एकदा ड्रॉप होतोय. बरोबर चेंडू पर्यंत आला होता, मात्र शेवटच्या मोमेंटला निलेशच्या हाताला चटका दिला, चेंडू ड्रॉप झाला आणि या दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या जातील. चांगली गोलंदाजी करतायत, गोलंदाजांचं कौतुक केलं जाईल. या अगोदरच्या षटकात जर आपण पाहिलं असेल तर राहुलची काही चेंडू आपण सुंदर पाहिले होते, अर्जुनला बाद करण्याची संधी निर्माण केली होती. या षटकात सुद्धा आपण पाहाल तर रोशनला बाद करू शकले असते, मात्र झेल ड्रॉप. यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा चेंडू हवेत, सोपा झेल, आता तरी घ्या, हा सुद्धा तुटतोय. एक धाव पूर्ण, सातत्यानं झेल अशा पद्धतीने जर सुटतील तर मात्र तुमच्या अडचणींमध्ये वाढ होत राहील. मित्रांनो, जरूर धावबाद होत आहे, मात्र एक धावेची जोड धावफलकाला. यावेळेस या चेंडूवरती आक्रमण करतोय, फिल्डर आहे, चेंडूला पकडलंय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथून मात्र तो डायरेक्ट हिट झाला असतं तर आपण पाहताय तर नक्कीच एक विचित्र चित्र पाहायला मिळालं असतं. सिंगल धाव पूर्ण करतायत, एका धावेची मदत येईल. आता मात्र गोलंदाजीचं कमबॅक आपण पाहत असाल. वैभव गोलंदाजी करतो, अद्यापपर्यंत फेकतो या 4 चेंडू, त्यापैकी एक अवांतर, धावा खर्च केला 5. चांगली गोलंदाजी करतोय. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज वैभव गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यांपासून अर्जुन सारख्या फलंदाजाला सुद्धा दूर ठेवलाय. रोशनचा झेल ज्यावेळेस सुटला त्यावेळेस आपण पाहिलं असेल तर एक सिंगल धाव जरूर आली, त्यानंतर आपण पाहतो रोशनला माघारी परतावं लागलं. फलंदाज मैदानावरती येतोय, लेफ्ट हँडेड हार्ड हिटर फलंदाज, बेस्ट ऑफ गुरफेटी संघाचा अजून एक बेस्ट बॅट्समन संदेश येतो मैदानावरती. या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होऊ देत नाही. चांगली गोलंदाजी, दर्जेदार अटॅकिंग गोलंदाजी सातत्याने टाकतोय. वैभव ते हे षटक जर आपण पाहिलं तर नक्कीच चालना देते आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी, शेवटच्या षटकामध्ये वंचित ठेवतोय, चौका षटकार मारू देत नाही. या चेंडूवरती सुद्धा मिस टाइम स्ट्रोक, स्वतः श्रावण दूरवरनं चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतोय. एक सिंगल पूर्ण करतायत, दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि या दुसऱ्या धावेच्या नादामध्ये धावबाद व्हावं लागेल. संदेश वेखंडे तंबूत परत.
इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के। अंतिम हे आपण सामने पाहतायत। दोन्ही संघांचा विचार केला तर क्वालिफाय हे दोन नक्कीच संघ आहेत, बक्षीस पात्रता हे दोन संघ आपण पाहतायत, परंतु कोणता संघ जिंकणार या मॅच मध्ये 43 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय। पंचांचा ग्रीन सिग्नल मारण्याची सुरुवात, पिवनचा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहतायत, तो म्हणजेच अर्जुन बांगर। 24 बॉल 43 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आत जिंकण्याचा प्रयास, विजयाची आस म्हणजे बाळगून मात्र हे दोन सलामीवीर मैदानाच्या दिशेने रवाना झालेत। स्ट्राइक मध्ये पाहतात फलंदाज निलेश, पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन, लेट्स प्ले। पॉवर प्लेचा पहिला षटक अर्जुन यांच्या खांद्यावरती हात सोपवण्यात आलाय।
पहिला चेंडू दिशापासून बाहेर घेतले, परंतु या ठिकाणी पंच आम्हाला सांगतात की हा चेंडू अगदी लेगस्टिकच्या बाहेर आहे. अवांतर धाब्यानं सुरुवात होते ती म्हणजे बॅटिंग करताना आपण पाहता सेकंड इनिंग मध्ये कृष्णाबाई वाफी हाट संघ 42 धावा उभारला बॅटिंग करत असताना बेस्ट ऑफ भोसरी टीमनं परंतु 43चा पाठलाग करण्यासाठी हे दोन फलंदाज, परंतु पहिलीच धाव अवांतर धाब्याच्या मदतीने श्रीगणेशा केले जात आहे. अतिरिक्त उचली हलकीशी अपील मैदानाच्या आत केली जाते, परंतु पंचांवरती दबाव निर्माण केला जातोय. कोणत्या प्रकारचा पंचांवरती आपण पाहतायत हावभाव नाहीये. अगदी पंच आपल्या निर्णयावरती अगदी ठाम आहेत. वेगवान आणि तेच तर आपण पाहिला चेंडू अगदी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पाहिलात, परंतु त्यानंतर शेवटपर्यंत या चेंडूवरती नजर राहिली ती म्हणजे निलेश यांची. शेवटच्या क्षणाला चेंडू सोडून दिला आणि त्यानंतर पाहिलं डॉट बॉल, फक्त अपीलला फेटाळून लावलं मैदानामध्ये. वेगवान आणि तेच तर अर्जुन यांना पण पाहतात बॉलिंग ट्रॅक वरती आपल्या टीमसाठी सातत्यानं P1चा षटक फेकतात आणि या स्पर्धेत पुन्हा एकदा त्यांच्या खांद्यावरती ही जबाबदारी सोपवली आहे. पहिला चेंडू जरूर अतिरिक्त फेकला, परंतु त्यानंतर भरपूर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आपण पाहतात अर्जुनच्या माध्यमातून. भरपूर चांगली ही स्पर्धा आम्ही शेंदुरकर चषक 2023 आणि त्यातली ही स्पर्धा खोलवट टप्प्याचा हा चेंडू ड्राईव्ह करण्यात आला, परंतु मिडॉनला भरपूर चांगली फील्डिंग थर्ट्या सर्कलमध्ये केली जाते. अगदी रफ अँड टफ ही मॅच होणार दोन टीमच्या माध्यमातून. आज सर्वच मॅचेस रफ अँड टफ पाहायला मिळतील प्रेक्षकांना. या ठिकाणी आलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही शेंदुरकर चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. लगातारचे दोन चेंडू निर्धाव आलेत. गुडलेग फटका चेंडू ऑन साइडला हुक केलाय, फटका भरपूर चांगला आहे. स्क्रीन लेफ्टच्या दिशेनं फील्डर प्रयत्न करतात, प्रयत्नांना वेळ स्टॉप करावा लागेल. भरपूर चांगला रीतीने चेंडू आतमध्ये ढकलला आहे, परंतु मैदानाच्या आत या चेंडूवरती धावा मिळतील त्या कृष्णा बॉयज वाफे टीमला. त्या म्हणजेच दोन तब्बल 43 धावा संख्येचा पाठलाग करत असताना पाहतात संयमी फटका मैदानाच्या आत निलेशांच्या माध्यमातून. लगातार दोन डॉट आल्यानंतर भरपूर चांगला फटका, परंतु त्या चेंडूवरती पाहिलं तर दोन धावा धाव फलकावरती ऍड करण्यात आल्या. संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे आपण पाहतायत 3 या धावा संख्येवरती. मॅडन ट्रिप आपलेचा षटक अर्जुन बांगर ओव्हर पिच बॉल ऑनसाइडला फेकून दिलाय, फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये फिल्डर देखील उपस्थित आहेत आणि या ठिकाणी पाहतात फटका फसलाय. खेळण्यात आला विकेटच्या मध्ये, परंतु पाहिलं विकेटला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने एंटर होते. दुसऱ्या क्रमांकावरती उमेश 24 बॉल 43 टार्गेट आहे, परंतु हे टार्गेट सहजासहजी चेस करू देणार नाही आहे बेस्ट ऑफ भोसरी हा संघ, कारण की या टीमकडे देखील धारदार आणि वेगवान तेज तरार गोलंदाजांना पाहिलेत आणि त्याच गोलंदाजांचा या मॅच मध्ये वापर केला जाईल. पहिल्याच ओव्हरमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी मैदानात करत असताना गोलंदाज अर्जुन. शॉट आपल्यांचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी गिरकी घेणारा हा चेंडू, परंतु या ठिकाणी फलंदाज उमेश यांना बेट करण्यात येतोय. भरपूर चांगल्या टप्प्यात सध्या गोलंदाजी करत असताना कॉन्फिडन्स लेवल विकेट आल्यानंतर हाय होतो आणि पुन्हा एकदा पाहताय डॉट बॉल आलाय. विकेट आल्यानंतर तो चेंडू डॉट होतो, नवीन फलंदाज येतो त्याच्यावरती दबाव आणि तोच दबाव आपण पाहतात उमेश वरती सध्या निर्माण आहे. डॉट बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतात सलग आणि सलग डॉट पर्सेंटेज या ठिकाणी आले. भरपूर चांगला हा षटक कधी संपला याचा वेळही नक्कीच याचा भान देखील समजला नाही आणि या ठिकाणी भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत अर्जुन बांगरने केली. पहिला ओव्हर संपलाय, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये कृष्णा बॉयज वाफे टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती एका गडाच्या मोबदला. तर यानंतर आपण एक शो मॅच पाहणार आहात 40+ विरुद्ध शेंद्रून विभाग.
तर दोन्ही टीमचे कॅप्टन या कॅप्टन आम्ही नम्रतेने विनंती करतो की आपण या आपल्या टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी. नेक्स्ट मॅच प्रेक्षकांना शो मॅच पाहायला मिळेल. अगदी मैदानाच्या आत तुम्ही लेजंड क्रिकेटरांना उतरताना पाहणार. 40+ खेळाडू त्यांच्या विरोधात अगदी शेंद्रून विभागातील खेळाडू यांना देखील पाहणार आहात. नेक्स्ट मॅच अनुभवानं भरलेल्या सर्व खेळाडूंना पण पाहणार आहात. त्या टीमसाठी सर्व खेळाडूंना बेस्ट ऑफ लक देऊयात. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकामध्ये अर्जुन बांगरनं भरपूर चांगली कामगिरी करत असताना फक्त 3 धावा खर्च केल्या आणि महत्वाचा मोहरा टिपला. अर्थातच महत्वाचा फलंदाज निलेश त्याला मात्र बाद करण्यात आलंय. निलेश या मॅचमध्ये थोडासा अपयशी ठरलाय, परंतु संपूर्ण डाव सांभाळावा लागेल ते म्हणजेच समीर आणि उमेशला. समीकरण मॅचचं बदलतंय. 18 बॉल मध्ये 43 धावसंख्येची गरज आहे. केल्याने उतरी अधिक केलेच पाहिजे, परंतु मैदानाच्या आत प्रयत्न करावे लागतील. कृष्णा बॉयज ट्रॉफी टीमला प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला तुम्ही कधी चुकू नका. इथे पाहतात गोलंदाज बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 2 तेजस यांना पण पाहतात. अवनेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती टीम कडून गोलंदाज तेजस. 18 चेंडू 40 धावसंख्येची गरज. रिक्वायर्ड रन रेट झपाट्यानं वाढत गेलाय. 13.33च्या सरासरीनं धाव नक्कीच रिक्वायर्ड रन रेट. इथे हा चेंडू मी तर म्हणेन पंचांना पाहावा लागेल. यस, पंचांनी सांगितले की हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. इट इज वाईट बॉल. अवांतर धाव फलकावरती ऍड होते. संघाची टोटल जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवरती. 40 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पहिल्या सत्रात भरपूर चांगली फलंदाजी झाली, परंतु सेकंड इनिंग मध्ये या धावा चेस करण्यासाठी तुम्हाला ताबडतोब फलंदाजी करावी लागेल. अगदी कृष्णाबाद ट्रॉफी टीमकडे देखील चांगली स्टारकास्ट आहे. शॉट आपलेंचा हा चेंडू भन्नाट वेगानं मैदानाच्या आत फेकण्यात आला. गोलंदाज तेजस यांच्या माध्यमातून वेग आणि वेग आणि वेग मैदानाच्या आत आपण पाहतात. गोलंदाज तेजस यांच्या माध्यमातून लगातार आपण पाहतात आपल्याकडे असलेला वेग मैदानाच्या आत ते सादर करतात. सकाळच्या सत्रामध्ये खांद्यामध्ये असलेली ताकद मैदानाच्या आत ते दाखवतात. भरपूर चांगला बॉल. इथे आपण पाहता शॉट आपले टिप्पा खाल्यानंतर हात नक्कीच आपण पाहतात थोडा वळण गेला, परंतु फाईन लेग मध्ये फटका सजवला. फिल्डर उपस्थित आहे. दुसऱ्याचा कॉल केला जातोय, परंतु इथे पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो मैदानाच्या आत कृष्णा बॉयज ट्रॉफी टीमला. कारण की 43 धावा बनवल्या आणि नक्कीच 42 बनवला, परंतु 43चं टार्गेट आहे कृष्णा बॉयज टीम समोर. परंतु सिंगल आणि डबल साठी आपण पाहतो प्रयत्न करतात, परंतु सिंगल डबल येणं महत्वाचं आहे. परंतु त्याच सिंगल डबल मध्ये एखाद दुसरा मोठा फटका येणं देखील भरपूर महत्वाचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तेजस. कुठल्याच फटका हा चेंडू आमच्याला केला प्रयत्न पॅचच्या शिरेवरती हा चेंडू आणि अगदी शॉर्ट पॉइंटला भरपूर चांगला झेल टिपण्यात आलाय. अजून एक फलंदाज बाद. दत्तक क्रमांक 2 टीम वाफी बॉयज. नक्कीच टीम नक्कीच वाफी लागतोय. दुसरा धक्का उमेश बॅक टू द पॅव्हिलियन. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनाला विनंती करतो की आपण टॉस साठी आमच्या मुख्य टॉस बॉक्स मध्ये आपण हजर व्हायचं आहे. मैदानाच्या आत विकेटला उमेश अगदी शून्याचा चष्मा घालत मैदानाच्या बाहेर परतलेत आणि अगदी संघाला नाराज केलं उमेशनं. परंतु या मॅचची आता जबाबदारी मैदानाच्या आत पाहतात नवीन खेळाडू अर्थातच श्रावण डोंगरे उर्फ रावण. संपूर्ण जबाबदारी आता श्रावण वरती आलेली आहे. या मॅचची सुरुवातीच्या फलंदाजाने जरूर नाराज केलं, परंतु मिडल ऑर्डर मध्ये आल्यानंतर संपूर्ण मिडल ऑर्डरचा भार सांभाळायचा आहे. संपूर्ण या मॅचची जबाबदारी त्यांना सांभाळायची आहे. षटकाचा विचार केला तर आतापर्यंत तेजसनं भरपूर चांगली गोलंदाजी केली. मागच्या 3 चेंडू मध्ये फक्त आपण पाहिलं तर 2 धावा खर्च केला, 1 विकेट देखील मिळवलं. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील आणि भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत सध्या ते सादर करतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती समोर श्रावण डोंगरे. भरपूर चांगली ही लढाई श्रावण डोंगरे विरुद्ध अर्जुन बांगर अशी ही लढा आपण पाहतात. कृष्णाबाज वाफे विरुद्ध अवनेत 11 बेस्ट ऑफ बोरशेती या दोन टीमच्या माध्यमातून ही मॅच पाहतात. 43चा पाठलाग करायचा आहे, परंतु सुरुवातीला भरपूर चांगली गोलंदाजी आणि त्याच गोलंदाजीचा पेशकाना सुद्धा अजून चालू ठेवला मैदानामध्ये तेजसनं.
अगदी शॉर्ट आपल्यांचा हा चेंडू वेट ऑन वॉच क्रिकेट अगदी हा फटका पण पाहिला तर डीप करूमध्ये पाठवला, परंतु या चेंडूवरती मिळते ती फक्त एकच धाव. भरपूर चांगल्या ठिकाणी चेंडूला वळवण्याची क्षमता दाखवली, परंतु या चेंडूवरती पाहिलं तर एकच धाव मिळणार आहे. बॅटिंग करत असताना ती म्हणजे कृष्णवंश वाफी टीमला या एका धाबसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 6 या धाबसंख्येवरती जाऊन पोहोचलेली आहे. ओव्हर बॉल ऑन साइडला फेकून दिला, डीप मध्ये फिल्डर आहेत आणि भरपूर चांगला जाईल टिपण्याचा. डीप मध्ये बाली यांना आपण पाहिलं आणि बालीकडनं कोणत्या प्रकारची चूक झालेली नाहीये. सलामी बी आपण पाहतात समीचा होतो या ठिकाणी अंत. भरपूर चांगला जाईल पकडण्यात आला फलंदाज बाब धक्का क्रमांक 3 टीम कृष्णा बॉयज वाफीला. अकराची टीम आपली तयार आहे का? ॲक्च्युली खूप वर्षातून खेळतो आम्ही. आता आम्हाला जे आमंत्रण होतं नरेश आणि जितू आणि पप्पूकडनं, काल आम्हाला समजलं की आज आम्हाला 40+ मॅच खेळायची आहे. आम्ही खेळायचो पहिले 10 वर्षापूर्वी आम्ही खेळायचो आणि कंटिन्यूस खेळायचो. आमची शेंद्रुणगावची एक चांगली टीम होती, पण आता मध्ये काही कालावधीपासून आम्ही तो खेळ बंदच आहे. आता अचानक आम्ही आलो. आता आम्ही 3 भाऊ आहेत, मी विशाल आणि प्रभू, प्लस आता बाकीची जबाबदारी यांच्यावरच आहे. नरेश वगैरे ते जमा करतील, ते आमची टीम असेल. अशी 11 जणांची टीम असेल थोडक्यात. तर बघूया, प्रयत्न करूया. आता तुम्ही सगळेच एकदम तयारीत आलेत, आम्ही तर जस्ट आलो आहे. आता बघूया, खेळ खेळायचा आपल्याला, बाकी काही नाही आहे. एक त्यांची एक विनंतीला मान देऊन आपण इकडे आलो आहे. खेळूया क्रिकेट म्हणून एक खेळ खेळूया. एक जुन्या आठवणी असतील आपल्या काही, ते आपण बघूया कसं खेळता येतं ते. बेस्ट ऑफ लक. नक्कीच नक्कीच मोलाचं मार्गदर्शन आणि या सर्व गोष्टी आपल्याला फार गरजेच्या असतात. धकाकीचं जीवन आहे आणि त्यातनं आपण वेळ काढतायत. 40+ वाशिंची टीम मातबर संघ आहे या ठिकाणी. टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? खरं तर टॉस जिंकला असता तर आमचा फिल्डिंग करायचाच निर्णय असला असता, परंतु ठीक आहे, आम्ही हरलोय. हरकत नाही. आम्हाला पहिल्यांदा फलंदाजीला आमंत्रित केलंय, तर आम्ही जास्तीत जास्त धावा बनवून आणि एक चांगला स्कोअर उभा करायचा प्रयत्न करू. नक्की. ज्या वेळेला तुमची एंट्री झाली, प्रवीण भाईने आम्हाला सांगितलं की आमची प्रॉपर टीम वाशिंदवरनं आम्ही आलेलो आहोत. नक्कीच 40+ क्रिकेट जिवंत राहणं आणि 40 झाल्यानंतर, वयाचं 40 झाल्यानंतर सुद्धा क्रिकेट जिवंत राहणं ही फार गरजेची गोष्ट आहे. कारण तारुण्यात आपण खेळत असतो आणि तारुण्यामध्ये खेळलेलं क्रिकेट आपण लगेचच आयुष्यभर विसरू शकत नाही. 40 नंतर खेळायला मिळालं पाहिजे. त्या 40 नंतर फिटनेस राहणं हा सर्वात महत्वाचा भाग आहे. तुमच्या टीमचा फिटनेस आणि तुमच्या टीम बद्दल काय सांगाल? कोण कोण खेळाडू असे आहेत की प्रॉपर खेळतायत, प्रॉपर अजून फिटनेस ठेवून गोलंदाजी करतायत, बॅटिंग करतायत? खरं तर आमच्या टीमची जी उभारणी जी केली आहे ते आमचे सर इथे, पाटील सर, आमचे सुभाष पाटील सर इथे आहेत. त्याच्यानंतर आमचे श्याम सर. खरं तर आमच्या ह्या टीमला किंवा आमच्या खेळाडूंना सगळं एकत्र आणणं आणि ही टीम बनवणं, ह्या दोघांचा मेन याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. आणि जसं सरांनी सांगितलं की पहिल्यांदा खेळत होते, परंतु आता गॅप आहे, पण फिटनेससाठी खेळायला पाहिजे. तर आमचाही तोच स्लोगन आहे की म्हणजे एक धाव स्वतःसाठी किंवा एक आरोग्यम धनसंपदा, ह्या उक्तीप्रमाणे आम्ही एक फिटनेस राखण्यासाठी कुठेतरी खेळायचा प्रयत्न करतो. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ती म्हणजे या आयोजकांचे खरंच खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला इतका मोठा जबरदस्त प्लॅटफॉर्म आम्हाला दिला. आणि ह्या मॅचच्या मागचं आमचं एक उद्दिष्ट असं होतं की जेणेकरून शहापूर तालुक्यामध्ये आपल्या 40+चा प्रसार व्हावा आणि कुठेतरी जर समजा वाशिंदची टीम जर आमची बनली, ह्याच वर्षी आमची पण टीम नवीनच आहे, मला वाटतं ही आपल्या ह्या विभागातली पहिलीच मॅच आहे. आणि अशा जर समजा आणखी 2-4 टीम जर तयार जर झाल्या तर कदाचित रामभाऊंच्या सहकार्याने ह्याच ग्राउंडवर एखादी लीग मॅच सुद्धा होऊ शकते, अशी आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे. इथलं सुंदर आयोजन, नियोजन प्रत्येक ठाणे जिल्ह्यातील किंवा रायगड पालघर जिल्ह्यातील सगळ्या खेळाडूंची अशी इच्छा असते की आम्ही एकदा तरी या शेंद्रुणकर चषकामध्ये किंवा इथल्या लीग मॅचमध्ये आपण खेळावं. म्हणून पुन्हा एकदा आयोजकांचे खरंच मनापासून धन्यवाद की त्यांनी आम्हाला दोन्ही टीमला ही संधी दिली आहे.
प्रेक्षकांना मी विनंती करेल की कदाचित ठीक आहे तुम्हाला लांब लांब शॉट्स बघायला मिळणार नाही, सिक्स तुम्हाला बघायला मिळणार नाही, परंतु आम्ही दोन्ही टीम अगदी सर्व ताकदीने खेळू आणि तुमचं मनोरंजन कसं होईल याचा आम्ही नक्कीच विचार करू आणि त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करू. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. जुनं ते सोनं म्हटलं जातं मित्रांनो. जुने आहेत मात्र मैदानावरती एक चांगला संघर्ष आम्हाला पाहायला मिळेल. पाटील सर आमच्या सोबत आहेत. या संपूर्ण भूमिकेमागे काय कारण आणि काय मीमांसा कराल? नमस्कार सर्व क्रिकेटर्स. खरं तर वाशिंच्या मैदानावर लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत बरेचसे क्रिकेटर्स खेळत असतात आणि माझं मूळ जे आहे ते जरी असलं तरी नोकरी आणि सासूरवाडी ही शहापूरमधली आहे आणि म्हणूनच वाशिंदला राहत असताना असं वाटलं की वाशिंदकरांनी जर आपल्याला वाशिंदकर म्हणून एक समाविष्ट करून घेतलंय. श्याम सर वगैरे त्यांचा त्या मंडळीचा शेलार कंपनीचा वगैरे वाशिंद स्थित त्यांचा मुख्य वाटा होता तो. तर या मंडळीने समाविष्ट केल्यानंतर वाटायला लागलं की इथे तर 40+ ज्येष्ठ क्रिकेट तिथे यायला लागलेत. मग 2, 4, 6 तू करता करता अगदी अरे टीम होऊ शकते. म्हणून वर्षभर आम्ही ते असं संघटन करत आलो आणि क्रिकेट जागवत आलो. असं नाही जसं तुमच्या कर्णधारांनी खास सांगितलं की आम्ही आता खेळलेलो नाहोत. बऱ्याचशा जणांचा तो पहिला दिवस असतो कुठेतरी. एकदा हे क्रिकेटर्स 2-3 दिवस खेळायला लागले ना की आवड निर्माण होते आणि जुने जे काही तुमचे स्किल्स असतील ते पुन्हा जशीच्या तसे बघायला मिळतात. कधी कधी तरुणांना लाजवणारे म्हणजे 20-25तल्या तरुणांना लाजवणारे काही तुमची खास कौशल्य मध्ये दिसून येतात आणि अनुभव सगळ्यात महत्वाचा आहे. यशने सांगितलं की आरोग्य आणि आनंदासाठी खेळायचंय. आपण जास्तीत जास्त या उतार वयात म्हणजे मध्यम वयीन आपण सर्वजण या वयामध्ये आरोग्याकडे लक्ष द्यायचं असेल ना, मी पावसाळ्यात सुद्धा रनिंग करायला जातो. कारण काय एकच, मला क्रिकेट खेळायचंय. आम्ही पावसाळ्यात सुद्धा तिथे खेळतोय. वर्षभर फिट राहण्याचा प्रयत्न करतोय कारण जर आपल्याला फिट राहिलो तरच आपल्याला खेळायला मिळणार आहे. इथे हे 54-55 वर्षाचे पाटीदार सर आहेत इथे समोर. मी स्वतः रनिंग 56 म्हणजे इथे नाही आहे ना. हो, तर शहापूर तालुक्याच्या आजूबाजूला जो वाडा तालुका आहे 40+ मोठ्या प्रमाणात चालतं. बघा आता ग्रामीण भागाचं सांगतोय. मुरबाडमध्ये 40+ आहे, बाजूला शहापूर कल्याण इकडे 40+ आहे आणि शहापूर तर क्रिकेटची पंढरी आहे. मी खूप पूर्वीपासून 40 वर्षापासून साधारणतः शहापूर मधल्या बऱ्याचशा खेळाडूंना चांगला ओळखतोय. तर मग असं असूनही इथे 40+ क्रिकेट म्हणजे क्रिकेटर्स जे आहेत ते या क्रिकेटमध्ये काय येत नाही, हे उभारी का घेत नाहीत आणि प्रयत्न होतोय. वाडा तालुक्याला लागून जो तानसा भाग आहे तिथे टीम आता झालेली आहे. त्या टीमला वाडा तालुक्यामध्ये खेळायला मिळतं तिकडच्या लीग मध्ये. शहापूर तालुका जरी असला तरी पण आम्ही आग्रह केला वाशिंद भिवंडी किंवा मध्ये खेळायला की शहापूरच्या खेळाडूंनी शहापूरमध्ये खेळावं. गावांना शहापूर तालुका खूप मोठा आहे, संपन्नता आहे, इथेच आपण खेळावं ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि नक्कीच तुमच्या आमच्या सहकार्याने सहभागाने हे क्रिकेट असंच वाढायला लागेल. आता 24 तारखेला आम्ही खास करून शहापूरमध्ये हे क्रिकेट जागवण्यासाठी 40+ वाशिंदला एक 4 टीमची लीग खेळवलेली आहे. म्हणजे खेळवायची आहे आम्हाला. 24 तारखेला ते आयोजन आहे. धन्यवाद समोरच्या या संघाला आणि इथल्या सर्वांना. विचारतोय आपण खेळणार आहोत. इथे हार जीत नसेल, जीत 40+ ची असेल, तुमची आमची सर्वांची. धन्यवाद. धन्यवाद सर. आपलं मार्गदर्शन आणि आपलं स्पिरिट पाहून खऱ्या अर्थानं तरुणांना सुद्धा जाग येईल. टीमची टोटल 8 या धावसंख्येवरती. यस, जाऊया मॅच ऑनगोईंग मॅच कडे. जबरदस्त मॅच मैदानावरती प्रदर्शित होतीये. प्रसादजी सवारे सर. अगदी पाहिलं तर गोलंदाजांनी सेकंड इनिंग मध्ये आपलं अधिराज्य गाजवलंय सर. नक्कीच खूप चांगलं ओपिनियन आपण पाहिलं 40+ खेळाडूंकडून. नेक्स्ट मॅच साठी आपण पाहिलं त्यांना नक्की शुभेच्छा देऊयात. अगदी त्यांचा एक मंत्र आहे, एक धाव आरोग्यासाठी. मैदानाच्या आत षटक क्रमांक आपण पाहतायत 4. यस पंच या ठिकाणी सांगतात की हा चेंडू खराब आहे, वाईट चेंडू आणि या ठिकाणी अवांतर धाव फलकावरती ऍड केली जाते.
टीमची टोटल 9 या धावसंख्येवरती. तर या ठिकाणी नक्कीच रिव्ह्यू घेण्यात आला, तर आम्ही पंचांना विनंती करू की या चेंडूची शहानिशा आपण करायची आहे. येस, वाईट असेल. गुड डिसिजन मैदानाच्या तंत्राच्या माध्यमातून व्हाईट बॉल आलाय. समीकरण चेंज होतोय. टीमची टोटल 9 या धावसंख्येवरती, परंतु प्रत्येक चेंडूवरती षटकार खेचावा लागेल. 6 बॉल 34ची गरज. मैदानाच्या आत मोठा फटका खिचला, परंतु फटका फसलाय. प्रयत्न भरपूर चांगले केले जातात बाल्यांच्या माध्यमातून. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल, परंतु मैदानाच्या आत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आणि मॅच मी तर म्हणेन 99% आता झुकलेले आहे, ती म्हणजेच अवनती 11 बेस्ट ऑफ बोरसिटी टीमच्या बाजूनं. अगदी आपण या ठिकाणी पाहतात 40+ शेंद्रोन विभागातील खेळाडू या ठिकाणी एकत्र आहेत. दुसऱ्या बाजूला पाहतात तर नक्कीच वाशिम विभागातील 40+ खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व खेळाडूंचं आपण करूयात मनापासून स्वागत आणि देऊयात पुढील मॅचसाठी त्यांना शुभेच्छा. गोलंदाज बाली, परंतु या ठिकाणी पाहतात अगदी स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं. यस, पंचांचा डिसिजन. इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर धाव फलकावरती ऍड केली जाते. टीमची टोटल 12 धावा, 5 बॉल 31 धावा संख्येची गरज. एखादा खराब चेंडू त्यानंतर लगातार मोठे फटके आले, मॅच वाफी टीमकडे जाऊ शकते. परंतु या ठिकाणी असं काही होणार नाहीये, कारण की बाली एक अगदी जुना जाणता एक गोलंदाज आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. परंतु या ठिकाणी पाहताय डॉट बॉल आलाय. संपूर्ण मॅच झुकलेली आहे, ती म्हणजे अवनती 11 बेस्ट ऑफ बोरसिटी टीमच्या बाजूनं. अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरसिटी अगदी या मॅच वरती आपलं नाव कोरत असताना सुरुवातीच्या गोलंदाजांनी भरपूर चांगली गोलंदाजी केली. अर्जुन बांगरला साथ दिली, ती म्हणजे तेजसनं. त्यानंतर SB यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. अर्जुननं गोलंदाजी करत असताना फक्त 3 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर तसेच कामगिरी राहिली ती तेजसची. त्यांना देखील 3 धावा खर्च करत असताना 2 गड्यांना बाद केलं, परंतु त्यानंतर SB यांनी देखील अप्रतिम आणि भरपूर चांगली कामगिरी मैदानात केली. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 गड्यांना बाद केला. प्रत्येक गोलंदाजानं या निर्णायक मॅच मध्ये स्वतःला सिद्ध केलंय. षटकातील पुढील चेंडू वैभव यांना पाहतायत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. या ठिकाणी पाहतात बाली मैदानाच्या आत स्वतःला सिद्ध करत असताना लगातार वैभवला बीट केलं जातं. पुन्हा एकदा या ठिकाणी आलाय हा डॉट बॉल आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे बेस्ट ऑफ बोरसिटी टीमनं. अभिनंदन, परंतु हार्ड लक कृष्णबाई वाफे आणि अभिनंदन पुन्हा एकदा बेस्ट ऑफ बोरसिटी. आणि या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत थोड्या वेळामध्येच पोहोचवतो.